100 रुपये किलोची तूर डाळ आज संध्याकाळपासून बाजारात उपलब्ध होणार। डाळ स्वस्त होण्याचं श्रेय कुणाचं? भाजप आणि सेनेमध्ये राजकारण सुरू। छोटा राजन आज रात्री किंवा उद्या सकाळी भारतात येण्याची शक्यता। ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बंद असलेलं बाली एअरपोर्ट झालं खुलं। शाहरुख खानचा बंगला मन्नत बाहेरची सुरक्षा वाढवली तर शाहरुख खान बद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर बॉलिवूडची संतप्त प्रतिक्रिया। काल संध्याकाळी मुंबईजवळ कोसळलेलं पवन हाऊसचं हेलिकॉप्टर अजूनही बेपत्ताच। हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या 2 जणांचा शोध सुरू। बिहारमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत 31% मतदान। शेवटच्या टप्प्यात सीमांचल, कोसी आणि मिथिलांचलाचा समावेश। सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही आता पैसेही मिळवू शकता। सुवर्ण रोखे आणि सुवर्ण चलनीकरण योजनेचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन। दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर। सोन्याचा भाव तोळ्याला 26,000च्याही खाली। शाहरुख खान, अजय देवगण, मनोज वाजपेयीसह अनेक अभिनेत्यांना एफडीएची नोटीस। महाराष्ट्रात बंदी असलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीत काम केल्यामुळे बजावली नोटीस। मोठा देवीला यंदाच्या नवरात्रोत्सवात भक्तांकडून तब्बल 1,40,00,00,000 रुपयांचं दान। आणि बारामतीत अद्ययावत नाट्यगृह असूनही प्रयोगच होत नाहीत। सोयी सुविधांचीही वानवाच। रंगभूमी दिनानिमित्त IBN लोकमतचा विशेष वृत्तांत।